नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे 100 प्रश्न या ठिकाणी फास्ट पद्धतीने रिव्हिजन म्हणून या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. यामध्ये जेवढे काही 100 प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर ते सर्व प्रश्न 1 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 म्हणजे ऑगस्ट महिन्यातील हे महत्त्वाचे निवडक 100 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, इंस्टाग्राम पेजला तिन्ही ठिकाणी आपल्याला फॉलो करायचं, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. या प्रश्नांमध्ये आपण राजकारण, अर्थव्यवस्था, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, पुरस्कार, योजना, नियुक्त्या आणि इतर महत्त्वाच्या ज्या काही घटना ज्या घडल्या आहेत बघा, तर त्या सर्व ज्या काही घटना आहेत तर त्या आपण या ठिकाणी प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात कव्हर करून घेणं, तेही फास्ट पद्धतीने. थोडेसे 2-3 महत्त्वाचे पॉईंट जर आपल्याला गरजेचे असतील तर ते देखील या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत, फक्त फास्ट पद्धतीने. म्हणजे कोणताही टाइमपास या ठिकाणी केला जाणार नाही, कोणतीही माहिती या ठिकाणी दिली जाणार नाही, फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, त्यानंतर शेअर करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला लगेचच सुरुवात करायची आहे, जास्त टाइमपास या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. प्रश्न क्रमांक पहिला, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अलीकडेच कोणास जाहीर झाला आहे? 2025चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय ड, एकही नाही. यावर्षी जर आपण पाहिलं तर एकाही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा जाहीर झाला नाही. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी दिव्या देशमुख हे नाव येतं. जर ते दिव्या देशमुख विचारलं तर त्यांना अर्जुन पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. अर्जुन पुरस्कार एकूण 17 जणांना जाहीर झाला आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. परंतु एकही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 हा जाहीर झाला नाही. प्रश्न पहिलाच आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपल्याला कन्फ्युजन करायचं असेल तर असा प्रश्न विचारला जाईल, तर लक्षात ठेवायचं आहे. यावर्षी एकही जणाला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला नाही. प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे, महाराष्ट्रात कोणत्या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आलं? याचं उत्तर पाहिलं तर पर्याय अ, सर्पदंश. सर्पदंश हा जो काही आजार आहे तर त्या आजाराला महाराष्ट्रामध्ये आता अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आलं. आणि सर्पदंश या आजाराला अधिसूचित घोषित करणारे महाराष्ट्र हे 9वे राज्य ठरलेले, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतातील पहिल्या व्हर्च्युअल प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय अ योग्य असणार आहे. कमला नेहरू प्राणी संग्रहालय जे इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे, जे भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणी संग्रहालय ठरलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता उद्घाटन कोणी केलं तर मोहन यादव, जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चौथा, काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलेले बन्नी ग्रासलँड हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बन्नी ग्रासलँड ज्या ठिकाणी काळविटांचे पुनर्स्थापन करण्यात आलं आणि ते बन्नी ग्रासलँड हे गुजरात राज्यामध्ये आहे. पर्याय क, गुजरात योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न पाचवा, तामिळनाडूमध्ये तिसऱ्या अपत्यासाठी किती दिवसांची मातृत्व रजा ही मिळणार आहे? तर पर्याय ड, 365, जवळपास 1 वर्ष एवढी मातृत्व रजा मिळणार आहे. कशासाठी? तर तिसऱ्या अपत्यासाठी. या अगोदर 2 अपत्यासाठी रजा होती, आता तिसऱ्या अपत्यासाठी देखील रजा ही करण्यात आलेली आहे आणि ती असणार आहे 365 दिवस. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? जोसेफ विजय आहेत. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. प्रश्न सहावा, 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित होणारे बिलोंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे कोणाचे आत्मचरित्र आहे? हे जर आत्मचरित्र पाहिलं तर पर्याय ब, सोनिया गांधी यांचं आत्मचरित्र आहे, जे नोव्हेंबर 2026 मध्ये प्रकाशित होणार आहे. प्रश्न सातवा आहे, हाकाडंडे हिचिलेमा. हाकाडंडे हिचिलेमा हे कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले? तर पर्याय ब, झांबिया या देशाचे हाकाडंडे हिचिलेमा हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. काही दिवसांपूर्वी एक प्रश्न होता, आभा नायर. आभा नायर या झांबिया देशाच्या पहिल्या न्यायाधीश ठरले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? तर झांबिया देशाच्या आभा नायर आहेत. आभा नायर. प्रश्न पुढचा आहे 8वा, खालीलपैकी कोणता दिवस 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जात नाही? यातला एक दिवस ओळखायचा आहे जो 20 ऑगस्टला साजरा केला जात नाही, तर पर्याय अच आपलं योग्य उत्तर असणार, राष्ट्रीय अंतराळ दिवस. राष्ट्रीय अंतराळ दिवस हा 23 ऑगस्टला साजरा केला जातो. बाकी सद्भावना दिवस, भारतीय अक्षय ऊर्जा दिवस आणि जागतिक मच्छर दिवस हे जे काही 3 दिवस आहेत तर ते 20 ऑगस्ट रोजी साजरे केले जातात. प्रश्न 9वा आहे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यावर सर्व डिटेल माहिती आपण कव्हर केलेली आहे. जर आपल्याला ती माहिती असेल तर यूट्यूबवर आपल्याला तो व्हिडिओ प्राप्त होऊन जाईल, ज्यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी कव्हर केलेली आहे.
भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार 2025 साठी एकूण किती जणांची निवड करण्यात आली? तर एकूण 17 जणांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, विदित गुजराती आणि दिव्या देशमुख. दोन्ही बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. दिव्या देशमुख, विदित गुजराती बुद्धिबळ खेळाशी संबंधित असून हे दोघेही आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत आणि या 17 जणांमध्ये या दोघांची नावे असणार आहेत. एकूण 17 आहेत, त्यापैकी 2 महाराष्ट्राचे आहेत. हे 2 नावे लक्षात ठेवायची आहेत, विदित गुजराती आणि दिव्या देशमुख. प्रश्न 10वा, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून अधिकृत लागू होणार आहे? जर याचं उत्तर आपण पाहिलं तर पर्याय 28 ऑगस्ट 2026. 28 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 आता अधिकृतपणे लागू होणार आहे, ज्यामध्ये धर्मांतरण जे काही रोखण्यात येणार आहे बघा, तर त्यासाठी हे कायदा आणण्यात आलेला आहे. धर्मांतर रोखण्यासाठीचा कायदा असणार आहे हा, जो 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. सादर कोणी केला होता? तर पंकज भोयर यांनी तो सादर केला होता. हे लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे याची देखील एक्स्ट्रा माहिती आपण कव्हर केलेली आहे, इथे आपण घेणार नाही आहोत. प्रश्न 11वा, हा प्रश्न महत्त्वाचा, याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. दिल्ली लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं नाव बदलून कोणत्या कालावधीपर्यंत स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात येणार आहे? याचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर. 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं नाव स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात आलेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. आता स्प्राईट तेजस नावाची जी काही एक्सप्रेस आहे, जिचं नाव बदललं आहे, तर ती कोणत्या मार्गावर धावते असा प्रश्न विचारला तर दिल्ली लखनौ मार्गावर धावते. एक्सप्रेस कोणती आहे? तेजस एक्सप्रेस आहे, जिचं नाव बदलून स्प्राईट तेजस एक्सप्रेस करण्यात आलेलं आहे. कोणत्या कालावधीपर्यंत? तर 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2026 या दरम्यान त्या एक्सप्रेसचं नाव हे स्प्राईट तेजस नाव असणार आहे. ट्रेन नंबर जर आपण पाहिला तर 82,502 82,502 आणि 82,501 ह्या 2 ट्रेनला आता स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं नामकरण करण्यात आलेलं आहे. दोन्ही तेजस एक्सप्रेस असणार आहेत आणि त्या दिल्ली लखनौ मार्गावर धावतात. प्रश्न आहे 12वा, अलीकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आलेले दिव्यास्त्र MK3 ड्रोन कोणी विकसित केले आहे? हे जर पाहिलं तर पर्याय ब कावा UAV प्रायव्हेट लिमिटेड. कावा UAV प्रायव्हेट लिमिटेडने हे दिव्यास्त्र MK3 ड्रोन विकसित केलेले, ज्याची चाचणी घेण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, अलीकडेच टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे? तर माहिती असेलच, पर्याय N चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष कोण आहेत? नोएल टाटा, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टाटा सन्सचे अध्यक्ष कोण होते? तर N चंद्रशेखरन होते, ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि अमेरिका नौदल स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला होता? याचं उत्तर जर पाहिलं तर पर्याय दक्षिण नौदल कमांड कोची या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे 2026 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्टमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते कुटुंब आहे? तर पर्याय अंबानी कुटुंब प्रथम क्रमांकावर असून कुमार मंगलम बिर्ला कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, सप्टेंबर 2026 मध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं आयोजन जर पाहिलं तर मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला? तर 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने जर पाहिलं तर 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे. कितवा? 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे. आता हा स्वातंत्र्य दिवस का महत्त्वाचा ठरलेला आहे? तर प्रथमच या स्वातंत्र्य दिनी वंदे मातरम गीत हे गायले गेले. कोठे? तर लाल किल्ल्यावर. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आगमन झालं बघा लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये, तर लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये आगमन होताच वंदे मातरम हे गीत गायले गेले आणि अशी प्रथमच घटना घडलेली आहे की स्वातंत्र्य दिनी वंदे मातरम हे गीत गायले गेले आहे. वंदे मातरम गीताला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याचं औचित्य साधून वंदे मातरम हे जे काही बिल आहे बघा, तर ते सादर करण्यात आलं, त्याला देखील मंजुरी प्राप्त झालेली आहे.
आणि यावर्षी प्रथम असं गीत देखील गायलेलं आहे वंदे मातरम. वंदे मातरम हे गीत कोणाचे आहे तर बंकिमचंद्र चटर्जी यांचं ते गीत आहे, जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वेगवेगळे आहेत. सुरुवातीला राष्ट्रगीत गायले गेले वंदे मातरम, त्यानंतर राष्ट्रगीत गायले गेले जनगण मन. हे लक्षात ठेवायचं आहे. जनगण मन कोणाचे आहे तर रवींद्रनाथ टागोर यांचं ते गीत आहे, राष्ट्रगीत. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 18वा, आझाद हिंद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली आहे तर आझाद हिंद पार्टी जर आपण पाहिलं तर चंद्रकुमार बोस, पर्याय क, चंद्रकुमार बोस यांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे. सुरुवातीला BJP मध्ये होते, त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी राजीनामा देत आणि त्यांनी आता स्वतंत्र नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. त्या पक्षाचं नाव आहे आझाद हिंद पार्टी. चंद्रकुमार बोस कोण आहेत तर सुभाषचंद्र बोस जे आहेत बघा, तर त्यांचे ते नातू असण्यात. लक्षात ठेवायचे, नातू चंद्रकुमार बोस ज्यांनी या नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. CJPचे संस्थापक विचारलं तर अभिजित दिपके CJPचा संस्थापक आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यातील पहिले आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय कोठे स्थापन करण्यात आलं तर कोथरूड, पुणे. पुण्यातील कोथरूड या ठिकाणी राज्यातील पहिले आदर्श दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती शौर्य पुरस्काराची घोषणा केली तर त्या ठिकाणी 78 शौर्य पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. आता द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत, कितव्यात? 15व्यात. लक्षात ठेवायचं आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी इस्रोने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर इस्रोने आपला 57वा स्थापना दिवस साजरा केला. कितवा? 57वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? व्ही नारायणन हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे. भारताने 2047 पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे तर 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य हे आपल्या भारताने ठेवलेले आहे. कोणत्या वर्षापर्यंत? 2047 पर्यंत. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून सलग 13 वेळा देशाला संबोधित करणारे नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत तर दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत. लक्षात ठेवायचे, दुसरे पंतप्रधान. पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यानंतर येतात नरेंद्र मोदी. हे लक्षात ठेवायचं आहे. कितव्यांदा त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलेले सलग 13 तर 13 वेळा. लक्षात ठेवायचं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ, गौतम रंगराजन यांची ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे 25वा, लॉसने डायमंड लीग 2026 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे तर त्या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेले आहे. कशामध्ये तर लॉसने डायमंड लीग या 2026च्या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी सुवर्ण पदक जर कोणी जिंकलं असेल तर ते पथिरागे असं एक नाव आहे, जो श्रीलंकेचा आहे. लक्षात ठेवायचं, त्याने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भालाफेक या खेळाशी संबंधित असून ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडली तर त्या ठिकाणी देखील रौप्य पदकच पटकावलं होतं नीरज चोप्राने. अलीकडे कोणास नेपाळ लष्कराचे मानद जनरल पद बहाल करण्यात आलं तर धीरज सेठ यांना बघा नेपाळ लष्कराचे मानद जनरल पद बहाल करण्यात आलेलं आहे. धीरज सेठ कोण आहेत तर भारतीय लष्कराचे जनरल आहेत, म्हणजे लष्कर प्रमुख आहेत धीरज सेठ, ज्यांना जनरल पद बहाल करण्यात आलेले आहे. कोणत्या देशाचे? नेपाळ देशाचे. आता हे पद बहाल कोणी केले तर रामचंद्र पौंडेल, जे नेपाळचे राष्ट्रपती आहेत बघा, रामचंद्र पौंडेल, तर यांनी हे जनरल पद बहाल केले आहे भारताच्या लष्कर प्रमुखाला. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 एकूण किती शिक्षकांना जाहीर झाला आहे तर एकूण शिक्षक जर पाहिले तर त्या ठिकाणी 48, पर्याय ड, 48 शिक्षकांना जाहीर झाले आहे. त्यामध्ये 4 नावे लक्षात ठेवायची आहेत आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. ती आपली महत्त्वाची जी काही 4 नावे ती आपल्याला व्हिडिओमध्ये मिळून जातील. ही सर्व माहिती आपण कव्हर केली आहे. इथे फक्त आपण रिव्हिजन घेत आहोत फास्ट पद्धतीने, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. 30वा प्रश्न आहे, अंतराळ स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला कोण ठरलेल्या आहेत तर सोफी एडेनॉट ठरलेल्या. सोफी एडेनॉट ज्यांनी अंतराळामध्ये स्पेसवॉक केला आहे त्या पहिल्या फ्रेंच महिला ठरलेल्या आहेत. किती वर्षाखालील मुलांसाठी खोकला औषधावर निर्बंध घालण्यात आले तर 4 वर्षाखालील मुलांवर बघा औषध निर्बंध घालण्यात येईल. कशावर तर खोकला औषधावर.
राष्ट्रीय अंतराळ दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला. त्याचं कारण तर याच 23 ऑगस्टला भारताने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं बघा, यशस्वी लँडिंग केलं होतं चंद्रावर, आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश ठरला होता, परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिलाच देश ठरला होता. आणि ज्या ठिकाणी लँडिंग केलं तर त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट, लक्षात ठेवायचं आहे, शिवशक्ती पॉईंट असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. लँडिंग केव्हा केलं, 23 ऑगस्ट 2023ला. 23 ऑगस्ट 2023ला लँडिंग केलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा 23 ऑगस्ट जो काही दिवस आहे तर तो आता राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, 12वी ब्रिक्स संवाद मंत्री बैठक 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती, तर याचं आयोजन जर पाहिलं तर पुणे या ठिकाणी करण्यात आलं होतं, पुणे या ठिकाणी. अलीकडेच निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सावकार जानकी यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. यामध्ये चुकीचा पर्याय जर आपण पाहिला तर पर्याय क आहे चित्रपट पदार्पण. चित्रपट पदार्पण हे अन्नू मंची सकून मुले नसून हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे, लक्षात ठेवायचा आहे. जर यांचा पदार्पण चित्रपट आपल्याला माहिती असेल, आपण माहिती कव्हर केलेली आहे, जर आठवत असेल तर कमेंट करून सांगा. बाकी त्यांचा जन्म झालेला राजमुंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी, त्यांना 2022 साली पद्मश्री पुरस्कार देखील प्राप्त आहे. आणि त्यांचं निधन झालं होतं 21 ऑगस्ट 2026ला. जागतिक वडापाव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 23 ऑगस्टला जागतिक वडापाव दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली, तर त्या ठिकाणी आपल्या भारताने विल्किन्सन स्वॉर्ड ट्रॉफी जिंकलेली आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 ज्यामध्ये पदक तालिकेमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून विल्किन्सन ट्रॉफी ही आपल्या भारताने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, मिसेस इंडिया 2026 ची विजेती कोण ठरलेली आहे, तर पर्याय अ आकांक्षा चौधरी. आकांक्षा चौधरी ही मिसेस इंडिया 2026 ची अलीकडची विजेती ठरलेली आहे. भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅक्ट लीडर कोण ठरले आहेत, तर भावना कांत ह्या भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅक्ट लीडर ठरलेल्या आहेत. अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये भालाफेक या खेळामध्ये आशिष यादवने कोणते पदक जिंकले, तर आशिष यादवने जर आपण पाहिलं तर पर्याय ब रौप्य पदक जिंकलेलं आहे. कशामध्ये, तर अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये. कोणत्या खेळात, भालाफेकमध्ये. खेळाडूचं नाव काय, आशिष यादव. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे, तर याचं मुख्यालय आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. अगोदर याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात येणार होतं, परंतु अमित शाह यांनी घोषणा केली आणि त्या घोषणेनंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय स्थापन करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी व वित्त ज्या काही बँका आहेत बघा, तर त्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असण्यात लक्षात ठेवायचं आहे. भारतीय हवाई दलाने ड्रोन विरोधी लष्करी सराव रोटर क्लॅप 3 चे आयोजन कोठे केले होते, तर याचं आयोजन पर्याय अ पोखरण राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला आहे. ऑगस्ट क्रांती दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर हा देखील 9 ऑगस्टलाच ऑगस्ट क्रांती दिवस साजरा करण्यात आला. एक प्रश्न तुमच्यासाठी, चले जाव आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झालं होतं, चले जाव आंदोलन, आणि करो या मरो हा जो काही नारा होता तर तो कोणी दिला होता. या दोन प्रश्नाची उत्तरे आपल्याला येत असतील तर कमेंट करून सांगायचे. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. 44वा प्रश्न, NASI नासी यंग सायंटिस्ट पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला, प्राध्यापक कार्तिकेयन लंका. पर्याय ड प्राध्यापक कार्तिकेयन लंका यांना NASI यंग सायंटिस्ट पुरस्कार 2026 हा अलीकडेच प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा नाही, याला स्टार मार्कून ठेवायचा. हा प्रश्न विचारला जाईल. राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव कोणते ठरले, तर पर्याय अ आशिव लातूर. आशिव लातूर हे राज्यातील पहिले LPG व PNG मुक्त गाव ठरले आहे. सध्या चर्चेत असणारा हेसन सामंजस्य करार महाराष्ट्र सरकार आणि कोणाच्या मध्ये झाला आहे, तर हा करार बोरिस रेईन
पर्याय ड बोरिस रेन आणि आपले महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर या दोघांमध्ये हा हेसन करार झालेला आहे. या हेसन सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रातील अनेक तरुण बेरोजगारांना या जर्मनीतील हेसन राज्यामध्ये रोजगार प्राप्त होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे जे काही हेसन आहे बघा, तर ते हेसन हे जर्मनीतील एक राज्य आहे आणि या हेसनचे अध्यक्ष आहेत हे बोरिस रेन, ज्यांनी हा करार केलेला आपल्या महाराष्ट्र सरकारसोबत मिळून, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 21 ऑगस्ट हा कोणाचा जन्मदिन आता जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? याचं उत्तर जर पाहिलं तर पर्याय ड सुधाकरराव नाईक यांचा जो काही जन्मदिन आहे 21 ऑगस्ट, तर तो आता जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. अलीकडेच निधन झालेले सज्जन कुमार कोणत्या दंगली प्रकरणी दोषी ठरले होते? तर सज्जन कुमार यांचं निधन झालेलं आहे आणि ते पर्याय क 1984च्या शीख दंगलीमध्ये दोषी ठरले होते. त्यांना जन्मठेप झाली होती. निर्णय कोणत्या वर्षी देण्यात आला? 2019ला निर्णय देण्यात आला. आणि या 1984 साली जे काही शीख दंगल घडली होती बघा, शीख दंगल, तर ती दंगल घडली आणि त्या ठिकाणी अनेक जणांना भरपूर प्रमाणात त्रास झाला. त्या ठिकाणी काही जणांचं निधन देखील झालं, काही जण मृत्युमुखी पडले आणि नुकसानही भरपूर झालं होते. गाड्या वगैरे जाळण्यात आल्या, जाळपोळ करण्यात आली आणि त्या दंगली प्रकरणी हे सज्जन कुमार दोषी ठरले होते आणि 2019 साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. काँग्रेस पक्षाशी ते संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, 38.5 मिनिटांच्या अंतरात 2 फाल्कॉन 9 रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च करून नवा इतिहास कोणी रचला आहे? तर स्पेस एक्स. पर्याय ब स्पेस एक्सने हा नवीन इतिहास रचलेला आहे. काय केलं तर 38.5 मिनिटाच्या फक्त अंतरामध्ये 2 फाल्कॉन 9 रॉकेट त्यांनी यशस्वीरित्या लॉन्च केलेले आहेत. कोणाची कंपनी आहे? इलॉन मस्क यांची कंपनी आहे स्पेस एक्स, लक्षात ठेवायचं आहे. कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी वकिली अनुभवाची अट किती वर्ष करण्यात आली? याचं उत्तर आपल्याला माहिती असेल तर उत्तर कमेंट करून सांगायचं. याचं उत्तर मी सांगणार नाही. हा 50वा प्रश्न आणि राहिलेला 100वा प्रश्न, या 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला कमेंट करून सांगायची आहेत. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, किती वर्ष अट होती जी आता किती वर्ष करण्यात आलेलं आहे? कशासाठी? तर कनिष्ठ न्यायाधीश भरतीसाठी, लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न जवळपास 2 का 3 दिवसापूर्वी आपण कव्हर केलेलाच आहे. उत्तर माहिती असेल कमेंट करून सांगायचं आहे. 51वा प्रश्न, आता एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त किती मोबाईल सिम कार्ड घेता येणार आहेत? तर एकूण 9 सिम कार्ड घेता येणार आहेत. कोणाच्या नावे? तर एका व्यक्तीच्या नावे जास्तीत जास्त. मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया 2026चा किताब कोणी जिंकला आहे? तर पर्याय क श्रद्धा कर्हेकर यांनी मिस गॉर्जियस फेस ऑफ इंडिया 2026चा किताब जिंकला आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य 2026 विधेयक सादर कोणी केले आहे? तर ते सादर केले होते पंकज भोयर यांनी. आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ याचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर पर्याय क विजयनगरम आंध्र प्रदेश या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं, जे आंध्र प्रदेशमधील पहिलं ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेलं आहे. प्रश्न विचारला, आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? तर अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंध्र प्रदेशमधील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ असणार आहे, ज्याचं उद्घाटन विजयनगरम आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात आलं आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSIच्या महासंचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ वर्षा आगलाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील बेट देश नौरू याने अधिकृत नाव बदलून काय ठेवले? तर नाओएरो प्रजासत्ताक असं या नवीन नाव असणारे नाओएरो प्रजासत्ताक, जे नौरू या देशाने अधिकृत नाव होतं तर ते बदललेलं आहे. तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धा 2026च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर तन्वी शर्मा. पर्याय ब तन्वी शर्माने याचं विजेतेपद पटकावलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी साक्षी चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय अ बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे साक्षी चौधरी, जिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. भारतातील पहिला 9 JBL प्रो स्पीकर असलेला मोटोपॅड 17 ग्रू टॅबलेट कोणी लॉन्च केले? तर मोटोरोला
या कंपनीने लॉन्च केले आहे. 45वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 कोणास प्रदान करण्यात आला? हा प्रश्न महत्त्वाचा, याला स्टार मार्कून ठेवायचा. याबाबत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. याचं उत्तर असणार आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा अलीकडेच प्राप्त झाला. 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर नितीन गडकरी हे गेल्या वर्षीचे विजेते होते. या वर्षीचे असणार आहेत अजित डोवाल, जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. हा देखील प्रश्न या ठिकाणी बनतो. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर अजित डोवाल आहेत. अजित डोवाल. भारताचे 101वे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते बनले आहे? तर ग्लॉस सरोवर. पर्याय क, ग्लॉस सरोवर हे भारताचे 101वे रामसर स्थळ बनलेले आहे. पुढील प्रश्न, जुलै 2026 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्कून ठेवायचा आहे. थोडीशी माहिती पाहूया या ठिकाणी. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या देशामध्ये पार पडल्या? तर या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी पार पडल्या. आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये होणार होतं, परंतु ते आयोजन त्या ठिकाणी न करता ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं. आगामी येणारी जी काही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे तर ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीची आवृत्ती पार पडली ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी. येणारी आगामी आवृत्ती 2023ची आवृत्ती ही अहमदाबाद, गुजरात, भारत या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. दर 4 वर्षानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. 2026 साली पार पडली, 2030 साली भारतात आयोजित केली जाणार आहे. आता येऊया ग्लासगोकडे. ग्लासगो या ठिकाणी ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडली. त्यामध्ये पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया देश होता, ज्याने 160 पेक्षा जास्त पदके जिंकली. दुसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर आपला भारत नसून आपला भारत हा या पदक तालिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर होता. कितव्या क्रमांकावर? 4थ्या क्रमांकावर. भारताने एकूण 39 पदके जिंकलेली आहेत. किती? 39 पदके. त्यामध्ये 13 सुवर्ण पदक आहेत, 17 रौप्य पदक आहेत आणि 9 कांस्य पदक. 13 सुवर्ण पदक, 17 रौप्य पदक आणि 9 कांस्य पदक अशी एकूण 39 पदके आपल्या भारताने जिंकत या पदक तालिकेमध्ये 4था क्रमांक आपल्या भारताने पटकावला होता. याच्या अगोदर भारताने 2010 साली या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं, 2010 साली. आणि त्या वर्षी भारताने सर्वोत्तम कामगिरी केली होती. जवळपास 100 पेक्षा अधिक पदके ही आपल्या भारताने पटकावली होती, जे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा आयोजन 2030 साली करण्यात येणार आहे. हॅपिडॅस कायनेक्स या उडणाऱ्या कारचे निर्माण कोणी केले आहे? रवी टमटा यांनी या उडणाऱ्या कारचं निर्माण केलेलं आहे, ज्याचं नाव आहे हॅपिडॅस कायनेक्स. चाचणी कोठे घेण्यात आली? उत्तराखंड या ठिकाणी घेण्यात आली. पुष्कर सिंग धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकलेला आहे. हा प्रश्न मगाशीच आपण कव्हर केला. डी.वाय. पाटील यांचं अलीकडेच निधन झालं असून त्यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळलेला नाही? तर पर्याय अ, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार हा डी.वाय. पाटील यांनी सांभाळला नसून त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल हे जे काही 3 राज्य आहेत बघा, तर त्या तिन्ही राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने रोम करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला? तर व्हेनेझुएला या देशाने रोम करारातून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. जुलै 2026 मध्ये पार पडलेल्या बिहारच्या बांकीपूर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय कोण झालेला आहे? हा बीजेपीचा गड मानला जातो, बांकीपूर विधानसभा. तर या बांकीपूर विधानसभा जी पोटनिवडणूक पार पडली तर त्यामध्ये पर्याय ब, प्रशांत किशोर यांनी विजयी मिळवलेला आहे. आणि जो काही बीजेपीचा गड आहे बघा, तर तो त्या ठिकाणी संपुष्टात आणलेला आहे. भारतीय अवयवदान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर भारतीय अवयवदान दिन जर आपण पाहिलं तर तो 3 ऑगस्टला साजरा करण्यात आला, 3 ऑगस्टला. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने अंतराळातील 1999 XA 169 या लघुग्रहाला कोणाचे नाव दिलेले आहे? तर पर्याय ब, डॉक्टर श्रीराम सरन यांचं
नाव जर आपण पाहिलं तर 1999 XA 169 या लघुग्रहाला दिलेलं आहे. दिलं कोणी आहे? आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने. मक्का संयुक्त संरक्षण करार खालीलपैकी कोणत्या 3 देशांमध्ये झाला आहे? तर हा जो काही करार आहे तर तो पर्याय क सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्किया. सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्किया या 3 देशांमध्ये हा मक्का संयुक्त संरक्षण करार झालेला आहे. या करारानुसार या 3 देशांपैकी कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर तो या 3 देशावरील हल्ला मानला जाईल, असा हा करार असणार आहे. म्हणजे कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर तो हल्ला हा 3 देशावरील हल्ला मानला जाणार आहे आणि असा हा करार झाला असून या करारामध्ये सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की या 3 देशांचा समावेश असणार आहे. सेंट लुईस रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? तर आर प्रज्ञानंद किंवा रमेश बाबू प्रज्ञानंद, याची बहीण देखील आहे बघा, आर वैशाली रमेश बाबू किंवा प्रज्ञानंद रमेश बाबू किंवा रमेश बाबू प्रज्ञानंद. तर यांनी सेंट लुईस रॅपिड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2026 ही अलीकडेच जिंकलेली आहे. गोव्यात एसटी राजकीय आरक्षण कायदा कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आला? तर 6 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात आलेला गोव्यामध्ये एसटी राजकीय आरक्षण कायदा. विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे कोणी विकसित केले आहे? जर आपण पाहिलं तर IIT गुवाहाटी या संस्थेने विकसित केलेलं आहे विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI हे विकसित. नीती आयोग शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते ठरले? तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे राज्य जर पाहिलं तर पंजाब ठरलेलं आहे. पहिले स्पेसवॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरलेले आहेत? तर पर्याय अ डॉक्टर अनिल मेनन हे पहिले स्पेसवॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे अंतराळवीर ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, ICTP डिराक पदक 2026 ने सन्मानित कोणास करण्यात आलं? तर पर्याय अ दीपक धर यांना ICTP डिराक पदक 2026 ने अलीकडे सन्मानित करण्यात आलं आणि या पदकाने सन्मानित होणारे दुसरे भारतीय वैज्ञानिक जर आपण पाहिलं तर ते दीपक धर असणार आहेत. प्रश्न फिरून विचारला तर तो प्रश्न असा विचारला जाईल, ICTP डिराक पदकाने सन्मानित होणारे दीपक धर हे कितवे भारतीय वैज्ञानिक ठरले? जर आपण पाहिलं तर ते दुसरे भारतीय वैज्ञानिक ठरलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे? इथे एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, शिफारस म्हणजे नियुक्ती नव्हे, शिफारसी नियुक्ती अगोदर करण्यात येत असेल लक्षात ठेवायचं आहे. तर शिफारस करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पर्याय ब न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची बघा अलीकडेच 49व्या मुख्य न्यायाधीशपदी शिफारसी करण्यात आलेल्या आहे. कोणत्या उच्च न्यायालयाच्या? तर मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात ठेवायचं आहे. देशात प्रथमच 1 अंक व 1 इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर पर्याय क पुणे या ठिकाणी सुरू होणार आहे, झालेली नाही. सध्या 61 असणार आहे, 61 MH 61 असणार आहे. त्यानंतर ही मालिका सुरू होणार आहे. जीवन गौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने कोणास गौरविण्यात आले? तर गुरचरण दास यांना जीवन गौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने अलीकडेच गौरविण्यात आलेले आहे. शेल्डेमन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर रौनक साधवानी, पर्याय ड रौनक साधवानी यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या जिनिव्हा कार्यालयाला भेट म्हणून काय दिलेले आहे? तर 5 मोर म्हणून भेट दिलेली आहे. किती? 5 मोर भेट दिलेले आहे. कोणी? तर आपल्या भारताने. कोणाला? तर संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा कार्यालयाला. यामध्ये एक हा व्हाईट मोर असणार आहे, पांढरा मोर लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या जिल्ह्याचे नामकरण राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे? तर पर्याय ड बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्येच राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थान असल्या कारणाने बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण हे राजमाता जिजाऊनगर करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे. ईडी संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ किती वर्ष वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षासाठी ईडी संचालक असण्यात राहुल नवीन ज्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आला आहे.
दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय अ रीना सोनोवाल कौली यांची दूरदर्शनचे नवीन महासंचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. मेगा अर्थ बाह्यग्रह GJ523b या शोधाशी संबंधित संशोधक पथक कोणते? याचं उत्तर असणारे पर्याय ड अमॅक्स क्राफ्ट पथक हे मेगा अर्थ बाह्यग्रह GJ523b या शोधाशी संबंधित पथक असणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचे नामकरण केरळ करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली? तर पर्याय अ केरळ. केरळ असं नामकरण आता केलं जाणार आहे केरळ राज्याचं, ज्याला अलीकडेच भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेल्या लक्षात ठेवायचं आहे. केरळ राज्याच्या नामकरणाला आता केरळ करण्यात यावं अशी जी काही विधेयक सादर करण्यात आलं बघा, तर त्या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. 16व्या हॉकी इंडिया पुरुष ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्या ठिकाणी पर्याय ब ओडिसाने पटकावलेले. ओडिसाने. हे झालं पुरुष. महिला विचारलं महिला, तर महिलांमध्ये हरियाणाने जिंकलेला आहे. हरियाणा. बांगलादेशचे 23वे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय क मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर. मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची निवड झालेली आहे बांगलादेशच्या 23व्या राष्ट्रपतीपदी. मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवीन असणार आहेत. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय क भारत हा 176व्या क्रमांकावर आहे. 31व्या दक्षिण प्रादेशिक परिषद बैठक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पर्याय अ कोवलम तमिळनाडू या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या शोधासाठी व अन्वेषणासाठी परवाना देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर राजस्थान ठरलेले. राजस्थान. पर्याय ड राजस्थान. मेन्शन इन डिस्पॅचेस या शौर्य पुरस्काराने कोणत्या श्वानास गौरवण्यात आले? तर पर्याय ड टायसन. टायसन एक श्वान आहे ज्याला मेन्शन इन डिस्पॅचेस या शौर्य पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. संयुक्त हवाई सराव उदारशक्ती 2026 कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर पर्याय अ भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान संयुक्त हवाई सराव उदारशक्ती 2026 आयोजित करण्यात आला आहे. भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन मुक्त बंदर कोणते ठरले आहे? तर VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जन प्रमुख बंदर ठरले आहे. देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य कोणते ठरले आहे? तर देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य जर पाहिलं तर पर्याय अ तमिळनाडू ठरलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो. आभा नायर यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? मगाशी आपण पाहिला होता हा प्रश्न, तर पर्याय क झांबिया. नॅशनल बँक ओपन टेनिस स्पर्धा 2026 या स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पर्याय ब इगा स्वियाटेक. इगा स्वियाटेक यांनी नॅशनल बँक ओपन टेनिस स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद अलीकडेच पटकावले आहे. सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ प्रशांत महापात्रा यांची सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तुविकांता पांडे हे सेबीचे अध्यक्ष असणार आहेत. 99वा प्रश्न, इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 17 ऑगस्टला इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आहे. राहिला शेवटचा आणि 100वा प्रश्न, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. रशियातर्फे आंतरराष्ट्रीय लवाद म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? DY चंद्रचूड, भूषण गवई, NV रमन्ना, उदय उमेश ललित. 4 नावे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 100 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लक्ष सरकारी नोकरी असं आपल्या यूट्यूब चॅनलचं आहे. या ठिकाणी आपण महत्त्वाचे 100 प्रश्न पाहिलेले, जे सराव या ठिकाणी म्हणून पाहिले होते. हे प्रश्न 1 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 या दरम्यानचे होते, जे या ठिकाणी आपण फास्ट पद्धतीने पाहिलेले आहेत.
भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.